हॅलो, हाय, नमस्कार मैत्रीण. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आपण आज प्रिया मॅम स्टाईल म्हणजे राजा राणी कोचिंग मेथड्सपासून म्हणजे मेथड्सचं आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. प्लस साईज आहे म्हणजे 38 इंचची चेस्ट आहे आपली. तर हे बघा, मी इथं बॅक पार्ट ड्रॉ करून घेतला आहे. डीप नेक असणार आहे आपलं. त्यानंतर फ्रंटला आय हुक पट्टी असणार आहे. म्हणजे दोन्ही पण डीप नेकच आहे. त्यामुळे चला आता मी तुम्हाला खाली हे बघा अगोदर मापे दाखवते. फुल शोल्डर 15.5 आहे, ब्लाऊजची उंची 16 आहे, छाती 38.5 आहे, कमर 36 आहे, शोल्डर टू अपेक्स 10.5 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 आहे, रेडी शोल्डर 2.5 इंचाचा आहे, पुढचा गळा 7 इंचाचा आहे, मागचा गळा 9.5चा आहे. तो आपण कसा काढला आहे तर हे बघा, इथं आपली ब्लाऊजची उंची किती आहे 15.5 उंची आहे. तर त्याच्यामधून आपल्याला बेल्ट कितीचा पाहिजे तर आपल्याला बेल्ट पाहिजे 6.5 किंवा 6चा. 6.5चा घेते मी इथं, सॉरी. तर किती उरलं खाली 9.5. मग आपल्याला बॅकचा जो बॅक नेक आहे तो आला आहे आपल्या इथं 9.5. म्हणजे जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये जेवढी तुम्हाला बेल्टची साईज हवी आहे ती मायनस करायची. त्याच्यानंतर बॅकची लेंथ येते आपल्याला. त्यानंतर स्लीव म्हणजे बाहीची लांबी आहे 7 इंच, स्लीव राऊंड आहे 7 इंच. आणि त्यानंतर आर्महोल कसा काढायचा नाही तर तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर हे बघा, फ्रंट नेक आपला गोलच आहे. नेकचं लेंथ आहे म्हणजे पुढच्या गळ्याची 6.5 आहे आणि रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तर आपण त्यानंतर हे फ्रंटचं आणि बॅकचं शोल्डर मायनस करावं लागणार. त्यामुळे कसं करायचं ते देखील तुम्हाला मी इथं दाखवते. आता हे बघा, बॅकचा पण नेक आपला गोलच आहे. नेकची लेंथ आहे 9.5 आणि रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. तर तुम्हाला मी चार्ट दाखवते. आता बघा, हा चार्ट आहे. आपलं शोल्डर 2.5 इंच आहे. तर हा बघा 2.5 इंच म्हणजे 2 ते 2.25 पर्यंतचा हा चार्ट आहे. तर आता या चार्टमधून आपण बॅकचं बघणार आहोत. तर बॅक नेक आपला किती आहे 9.5 आणि गळ्याचा आकार देखील गोल आहे. रेडी शोल्डर 2.5 आहे. तर हे बघा, आता इथं बघायचं 9 ते 11मध्ये आपल्याला घ्यायचे. ते जास्ती इथं पण आहे 7 ते 9, पण आपल्याला जिथं जास्त मायनस होतं ना तो अगोदर घ्यायचा आहे. तर इथं 9 ते 11 येतं. हे बघा, राऊंड नेक इथं आलं आहे. त्यानंतर हे बघा 9 ते 11 इथं आपल्याला. तर हे बघा, असं तर शोल्डर आपलं किती आहे हे बघा, शोल्डर 15.5 आहे. त्याच्यामधून मायनस आपल्याला 3 इंच करायचे. किती उरलं 12.5 म्हणजे मग त्याला परत आपण 2ने डिवाईड करू. किती 6.25 असं आपण इथं तयार करून घेतले. म्हणजे नंतर आपल्याला जेव्हा आपण ड्राफ्टिंग करू तेव्हा तर बॅकमध्ये 3 इंच मायनस होणार आहे. आता फ्रंटचं बघू. फ्रंट नेक आपला गोलच आहे. नेकची लेंथ आहे 6.5. ते इथं बघायचं आहे. बघा, इथं देखील 6.5 आहे, पण जास्त मायनस होतं तिथं बघायचं आहे. हे बघा, इथं 6.5 ते 7मध्ये. तर हे बघा, नेक राऊंड आहे आपला, म्हणजे नेक राऊंड नेक आहे. आणि हे बघा, इथं मायनस होते 6.5 ते 7मध्ये. हे बघा 2 इंच. आता परत तसंच मी तुम्हाला इथं दाखवते कसं मायनस करायचं आहे. 15.5 आपलं शोल्डर आहे, मायनस यामधून 2 इंच करायचं आहे. किती आलं 13.5. परत 13.5ला 2ने डिवाईड करायचं. किती आलं 6.25. अशा प्रकारे मी इथं करून घेतले. म्हणजे आपण जेव्हा कटिंग करू ना, ड्राफ्टिंग करू, तर आपल्याला पुन्हा शोल्डर चार्ट बघायची वेळ येणार नाही. तर अशा प्रकारे या शोल्डर चार्टवरून मी किती मायनस होतो शोल्डर वगैरे हे सर्व इथं काढलं आहे. आता आपण ड्राफ्टिंग बघूया. हे बघा, आता इथे मी न्यूजपेपर घेतला आहे. ही फोल्ड बाजू आहे. आपण याच्यावर बॅक पार्ट कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा, मी न्यूजपेपर घेतला आहे. इथून वरतून एक सरळ लाईन ओढून घेते आहे, स्ट्रेट लाईन. हे बघा, अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घेते.
त्यानंतर या लाईनपासूनच आपल्याला मापे घ्यायची. तर हे बघा सरळ लाईन ओढून घेतली. त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आपलं शोल्डर आहे 15.5. 15.5चा अर्ध 7.25 होतं. तर मी इथं तुम्हाला करून दाखवते. हे बघा 15.5 भागिले 2 करायचे, तर 7.25 आले. तर इथं आपण 7.25 मार्किंग करणार आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित टेप ठेवून घ्यायचं आहे. परत हा बॅक पार्ट आहे त्यामुळे मी इथं असं लिहून घेते. त्यानंतर हे बघा खालून 1 इंच असं डाऊन करायचं आहे. 1 इंच मार्क केलं आणि फोल्ड बाजूकून 2.5 इंच मार्क करते मी गळा रुंदीचं. हे कंपल्सरी आहे 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच गळा रुंदीचं. तर हे बघा अशी सरळ लाईन ओढून घेते. त्यानंतर परत अशी तिरपी लाईन ओढून घेते अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथं चेस्ट लाईनसाठी आर्म होल ड्रॉ करावं लागणार आहे. आता त्यासाठी हे बघा मी इथे डीप नेक फॉर्म्युला घेतला आहे. हे बघा तर आपलं डीप ब्लाऊज आहे त्यामुळे डीप नेक घ्यावा लागेल. आपली चेस्ट आहे 38.5. तर हे बघा दुसऱ्या लाईनमध्ये येते तर 38.5 करायचं आहे आपल्याला. 38.5 भागिले 6 करायचं आहे. 6 बरोबर प्लस त्याच्यामध्ये हाफ इंच म्हणजे 0.5 म्हणजे हाफ इंच करायचं आहे. हे बघा तर आलं 6.9 म्हणजे 6वर म्हणजे 7ला 1 लाईन कमी. हे बघा आता इथं मी इथून 1 इंच डाऊन गेलं आहे, तिथूनच आपल्याला खाली जाऊन 6वर हे बघा 7ला 1 लाईन कमी असं मी इथं ड्रॉ करून घेतलं आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित. त्यानंतर आपण इथं आता अशी सरळ लाईन ओढून घेऊ. त्याच लाईनवर सरळ लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आता इथं छातीचं माप टाकायचं आहे. तर हे बघा तुमचा बेल्ट 2 ते 2.5 इंचाचा असेल तर तुम्ही छातीमध्ये बॅक साईडला लुझिंग नाही दिलं तरी चालेल. पण आपला बेल्ट मोठा आहे 6.5 इंचाचा बेल्ट आहे त्यासाठी आपण लुझिंग देणार आहे 1 इंच. 38.5 भागिले अधिक 1 इंच करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये प्लस 1 इंच केल्यानंतर 39.5 होईल. हे बघा 39.5 झाले. त्याच्यानंतर भागिले 4 म्हणजे 4 करायचं आहे. तर किती आलं आहे हे बघा इथं 9वर म्हणजे 9:15 घेऊन घेऊ आपण. हे बघा 9:15वर मी इथं एक लाईन ड्रॉ करून घेते. तुमचा बेल्ट बॅक म्हणजे बेल्ट जर छोटा असेल 2 ते 2.5 इंचाचा किंवा ले 2.25 इंचापर्यंत असेल तर तुम्ही त्यामध्ये लुझिंग द्यायची नाही आहे. पण हा बेल्ट 6.5 इंचाचा आहे त्यामुळे 1 इंच लुझिंग इथे मी देते. तर हे बघा इथून आता जी स्ट्रेट लाईन घेतली होती ना तिथून आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. स्ट्रेट लाईनपासून उंचीचं माप घेते मी. बॅकला आपण स्ट्रेट लाईनपासून घेतो, फ्रंटला क्रॉस लाईनपासून घेतो. ते बघा इथं आपली उंची आहे 16 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करून 17 असं मार्क करते मी. परत पुन्हा एकदा पुढे एक मार्क करून घेते म्हणजे आपली लाईन सरळ यावा त्यासाठी. हे बघा अशा पद्धतीने आता मी सरळ लाईन ओढून घेते त्यावर अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं आता कमरचं माप टाकणार आहे. तर आपली कमर आहे 36. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. हे बघा तर 9 इंच आले. आता आपण इथं 9 इंचावर मार्क करणार आहोत. बॅकला टक्स देखील देणार आहोत 1 इंचाचा. डीप नेक असल्यामुळे 1 इंचाचा टक्स देणार आहे. त्यानंतर पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. तुमचं पॅकनेक असेल तर पॅकनेकला आपण बॅकला टक्स देत नाही पण डीप नेकला कंपल्सरी द्यायचा. म्हणजे कंपल्सरी नाही आहे पण मग छान येते आपली ब्लाऊजची फिनिशिंग. त्यासाठी 1 इंचाचा टक्स दिला आहे मी बॅकला. त्यानंतर आतमधली लाईन आतमध्ये जोडून घ्यायची. बाहेरची लाईन बाहेरच्या लाईनला अशी व्यवस्थित जोडून घ्यायची. बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आता इथं हे बघा शोल्डर मायनस करणार आहोत. हे बघा शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला नवीन आर्महोल ड्रॉ करावं लागेल.
त्यासाठी अगोदर शोल्डर चार्ट बघावं लागेल. आपलं शोल्डर बॅकचं किती आहे, 2.5 इंच आहे. बॅक आणि फ्रंट 2.5 इंच आहे. मी तुम्हाला अगोदर करून दाखवलं आहे. आपण कसं मायनस वगैरे चार्ट वगैरे बघून केलं आहे. त्या आता हे बघा, बॅकमध्ये आपलं 3 इंच मायनस होतं आहे. तर 15.5 शोल्डर आहे, त्याच्यामधून 3 इंच मायनस झाल्यावर 13.5 होईल. हे बघा, सॉरी 12.5 झाले. त्यानंतर 6.25 इथं मार्किंग करते मी. हे बघा, अशा पद्धतीने 6.25 मार्किंग करायची आपल्याला. शोल्डर चार्ट वगैरे बघून मायनस कसं करायचं मी तो तुम्हाला अगोदरच दाखवून दिलं आहे. त्यानुसार आपण करून ठेवलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण शोल्डर मायनस केले. आता छातीच्या लाईनमध्ये देखील 6.25 घेतले. आता इथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने अशी सरळ लाईन ओढून घेते मी. परत या सरळ लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने टेप ठेवून या सरळ लाईनचा मध्य काढून घेते मी. मध्य काढायचं. परत मध्य क्रॉसमध्ये आपल्याला आर्महोलसाठी मार्किंग करायची. त्यासाठी हे बघा, हा चार्ट आहे. तर आपली चेस्ट 38 आहे, तर 38.5 आहे, तर दुसऱ्या लाईनमध्ये येईल. हे बघा, फ्रंट पार्टला आपण 0.75 आणि बॅकला 1 इंचाचा टक्स देतो. तर आता अगोदर बॅक आहे, तर बॅकला 1 इंचाचा टक्स देणार आहे आपण इथं. हे बघा, अशा पद्धतीने मी क्रॉसमध्ये 1 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आर्महोल घ्यायचं आहे आणि जसं सेट होतो आहे आपले तसं सेट करून आपल्याला आर्महोल मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी मोंढ्याचा आकार देऊन घेते. हे बघा, व्यवस्थित सेट करून फ्रेंच पाऊनी मोंढ्याचा आकार मी इथे देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला आता शोल्डर मायनस करायचं आहे. आपलं डीप नेक आहे, त्यामुळे शोल्डर सरळ असतं. त्यासाठी हे बघा, आपल्याला इथं काय करायचं आहे, अगोदर आपण शोल्डर मायनस करून घेऊ. त्यानंतर मी तुम्हाला चेस्टचं दाखवते. तर हे बघा, इथं किती मायनस झालं आहे ते बघायचं आहे. तेवढंच आपल्याला इकडं फोल्ड बाजूकडं टेप ठेवून मार्क करून आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि मायनस करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, आता सरळ लाईन करून येते मी अशी. डीप नेकला आपण सरळ लाईन करतो. त्यानंतर हे बघा, आपलं आता चेस्ट आपली म्हणजे छातीचं जे माप आहे ते आपलं मोंढ्या चेस्टच्या लाईनच्या खाली जाणार आहे मागचा गळा. त्यामुळे आपला गळा जर छातीच्या लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून अर्धा इंच डाऊन करायचं आहे कंपल्सरी. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं वरतून अर्धा इंच डाऊन केलं आहे आणि 2 लाईन इतकंसं क्रॉसमध्ये, कारण आपले शोल्डर हे क्रॉस असतात. अगोदर आपलं शोल्डर आहे 2.5 इंचाचं, त्याच्यात प्लस 1 इंच करून 3.5 मार्किंग केली, कारण अर्धा इंच गळापट्टीकडून अर्धा इंच बाही जॉईंटकडून जातं. त्यानंतर 2 लाईन इतकं हे बघा असं इकडं मार्क करून आर्महोलकडे आणि असं तिरपं जोडून घेते, कारण आपले शोल्डर सरळ नसतात, थोडेसे क्रॉसमध्ये असतात. त्यासाठी आता हे एवढं मायनस होतं आहे, हे असं मी असं लाईनने ओढून घेते, कारण आपल्याला हे कट करायचं आहे, आपल्या लक्षात येईल त्यासाठी. हे बघा, अशा पद्धतीने समजला. आपला गळा मागचा छातीच्या लाईनच्या खाली जाणार, त्यामुळे वरतून आपण अर्धा इंच म्हणजे हाफ केलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची सर्व कटिंग झाली आहे. आता आपण जेव्हा फ्रंट पार्टची कटिंग करू तेव्हा यावर ठेवून बॅकचा गळा वगैरे ड्रॉ करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.